श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी गोटे पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम कारणे उचित आपणा ऐसे म्हणून करुणी विचार आरंभले स्वामीचरित्रे ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तित्व हवरे नामक क्रामी यजुर्वेदी गृहस्थ आश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सफरी करते जनी वनती प्रतिष्ठा. 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुण सेवेचे दिवस आले मत्वी पटली तयाची. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटले. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती पाहुण्या स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले मानसी. तत्काळ केले निर्धारे सोडावे सर्व घरदार माया पाश दृढ तर विवेकशास्त्री तांडव. सोलापूर काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मरगोंडी ग्राम प्रख्यात तिथे आले फिरत फिरत तिथे चिदंबर दीक्षित महापुरुषा जन्मले. मरगोंडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मे सदारत ईश्वर भक्त तयासी. परी तया नाई संतती म्हणून या उग्र चित्ती मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुनी 2 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन असा भरोसा असावा पूर्ण असावा. ऐकुनी वरासी आनंदले मनसी वार्ता सांगता कातेसी तीही चिंता चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदीन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाधिधान ठेवले तया लागुनी. शुक्ल पक्षीय शिशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले नूपन. निगूढ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वाचा चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान ऐसी लीला अपार दाखवते चिदंबर. प्रत्यक्ष जे काय शंकर जगता उद्धारले अवतारले असो पुढे पोडपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व समग्र मिळूनी द्रव्य बहुत खर्चले. तया समयी ऐसे दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरुनी दीक्षिताने समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृत हस्त हे घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शेरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजसी दर्शनाते पटले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त. दाद तयाची लागुनी तयानी हे ऐकून मरगोंडी आले धावूनी. म्हणती दीक्षितांसी सांगुनी दाद आपली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगितले दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांचा निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप दीजिये ऐसे सांगता दीक्षिताप्रती. तयावेळी काय बोलती आता पटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप पोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धारे निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीसी राज्य गेले. ब्राह्मणावरती राहिले पारतंत्रे जन्मवरी. ऐसे एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बसले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो
यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तृप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै केली होती. महासिद्धी दीक्षित त्याचे वर्णले अमृत व्रत. मरगोंडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाऊनी. तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समाप्त. सदा परस्तो प्रेमळ भक्त. दशम अध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री स्वामी राजा नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी वर्णले. बाळाप्पा मरगोंडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री अननले. तिथे कळला वृत्तांत. अक्कलकोट साक्षात यती रूपे श्री दत्त. वास्तव्य संप्रदाय करती परी मरगोंडीचे विप्र. बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तिथे आपण जाऊनी बसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तिथे पतले स्थान पाहुनी अननले. नरसिंह सरस्वती पाहुले प्रेमभावी आनंदले. प्रातःकाली उठुनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान अटकुनी मागती येते गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरील परतुनी येतते. मध्यान स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वारमनी संध्या स्नान करावे. करुनी संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतुनी ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडुनी ग्रह सुतकांता. शोषितांची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शोषितांचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नयेचे. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळापासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडले आम्हास कमी ते ते पुरवूजी. बाळापाची म्हणले 2 दिवस कैसे केले पोट भरुनी जेवले. परी संकोच मनसी जाणे सोडिले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उडकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसावे तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालवला ऐसे लटते काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तिनास सद्गुरु प्राप्ती लागली. हीन आपले प्रत्न भोग भोगावे दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वामी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळाप्पाच्या चिंती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापाची. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तिथे जाऊन त्वरित कार्य आपण साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण. आणखीन काही दिन उपक्रम आपला चालावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षस्थळी ठेवून वस्त्रे गेले स्नान कराया. परतले स्नान करुनी सत्पर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालुनी वृषक निघाला. तयासी त्यांनी न मारले. नित्यक्रम अटपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्राम भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोशिले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोट जावयासी निघाले मग त्या दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरील झाले. चरण चाली चालुनी अक्कलकोटे दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखली
तिथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करती, तिथे सुख सर्व सुख नांदती, आनंद भला सर्वत्र तया क्षेत्राचे महिमान, किवी वर्णोमी अज्ञान, प्रत्यक्षचे वैकुंठ धाम, स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कटा समाप्त. श्रोत सदा परस्तो. एकादशो अध्याय गोडहा. श्रीरसितु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावा जगत उद्धार, हरावया भूभार, वारोवार परमेश्वर, नाना अवतार धरतीसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होते, तोची समर्थ स्वामी. गत अध्यायी अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंद पोटी न मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आपली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. दर्शनाच्छ उत्कृष्ट चिंती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानबाहू सहस्रवंदन स्वामी मूर्ती पाहुनी, बाळाप्पाने धावूनी दृढ चरण धरले. येऊन या भानावरती श्रीचरणी सोडली मिती, ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र होती गाते. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी अलिंगन दिले त्यांनी प्रेमाकारणे, बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाखवले. त्या सवे एक जहागीरदार होते ते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, असे म्हणून तयासी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ आस्ती नृप मंदिरात, राजा आज्ञे वाचून तिथे प्रवेश कोण न होई. मार्गावरून परतले, सत्पर बिराडावर आले, तेथे नैवेद्य अर्पण केला, मग सरले भोजन. नित्य प्रातःकाली उठून श्रेष्ठ कर्मा ते अर्चुनी, घ्यावे स्वामी दर्शन, जपा लागी बसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यासी करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य अनुष्ठान आटपावे, करी झोळी घेऊनी स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे, मागुनी या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जे मिळाली भाजी भाकरी त्याने पोट भरावे, द्यावे स्वामी दर्शन, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करुणी अक्कलकोट राहिले, चोळापा आदी करुणी सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होत्या त्यावेळी. एके दिवशी त्या काळी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुतजन सेवे करी, बाई मुख्य त्या मंजिरी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होतेसी. हे बाळाप्पाने पाहुनी नाना युक्ती योजुनी, मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले बाळाप्पाने, प्रेमळ भक्ती पाहुनी. संतोषी स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चिंती, सेवा करती आनंदे. हेसे लोडते काही दिस, बाळाप्पाची या शरीरास व्याधी झडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगिला काही दिनी. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोणी कृत्याने बाळाप्पासी यावे मरण, विष दिले कानुल्यातून. पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, भुक्त असे उदरी. सद्गुरु सेवा याची करी, व्हावी अलिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयाची महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतुनी. स्वामी सेवेकऱ्यांनी हे पाहुनी एक दिवशी, बाई विनवणी समर्थासी. आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकराची पूजा वर्णावी. तैसी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करती.
परी चोळापाच्या चिंती विश्वास काही पटेना. बाईच्या अनुग्रहावरून समर्थ दिली अज्ञादान, हे नसले सत्य पूर्ण. विनोद केला निश्चयी, पूजा करीन उचित, आता न करावी हेच सत्य. यावर चिठ्ठ्या लिहिल्या प्रश्न पाहता बाळाप्पा, एक चिठ्ठी तयातून उकलून पाहते वाचून, न करावी पूजन. तयव माझी लिहिलेसी, तेव्हा सर्व भ्रांती पटली. स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली. श्रीपाद श्रीभटची श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळापासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आपल्यापासून स्वामींचे आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल आम्हाशीच. श्रीपाद भटे एके दिवशी, विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी. जावया इच्छा बाळाप्पा, ऐसे ऐकून समर्थ हसमुखे काय बोलती. कुलदेवतेचे दर्शन नित्य, बाळाप्पा येते करतीसी. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न होते अज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणनी, अवश्य म्हणे त्या दिनी 2 चिठ्ठ्या लिहून. उभयांतांनी टाकल्या चिठ्ठ्या आपल्या करी, भटजी उचली सत्वरी. तेथे राहून चाकरी करी, ऐसे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती. बाळाप्पाची झडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळू. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समाप्त. सदा प्रेम परस्तो 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नमस्तु.